सगळा तांबडा रस्स्याचा मसाला. हे आता बघा काय काय घालतो तुम्हाला सांगतो. हे कांदा वगैरे, तर हे सगळे खडे मसाले, वाळले मसाले देण्यात, तेल वगैरे, कस्तुरी मेथी, हे 2 नारळ आणि हे व्हाईट मसाला असते. त्यातले थोडे मसाले घेऊन हे व्हाईट मसाला तयार होते. तांबडा रस्स्याचं पण तुम्हाला दाखवणार आहे. योगेश सगळं मसाला काढतात आम्ही. हे सगळं मसाला काढला तर दाखवूयात चला. पहिल्यांदा तेल ओतून घ्यायचा. तेल नाही तर ते पहिला तेलात टाकून असं भाजून घ्यायचे त्याची. त्यानंतर कांदा वगैरे असं टाकून घ्यायचा. असं तेला सगळं तळलं पाहिजे व्यवस्थित. त्यानंतर आपण कस्तुरी मेथी घेणार आहे, थोडी कस्तुरी मेथी पण टाकल्या. त्यानंतर सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. त्यात परत आलं लसूण पेस्ट टाकायची आणि आता वाळला सगळा मसाला आहे, चटणी, मीठ, बाकी सगळं गरम मसाले ते सगळं यात मिक्स आहे. त्यामुळे डायरेक्ट पलटी मारताना हे पण भाजून घ्यायचं आहे. यातनं आता हळूहळू तेल सुटायला चालू होते. त्यानंतर व्हाईट मसाला टाकून घ्यायचा आहे. हे बघा एवढा मसाला टाकून घ्यायचा आहे. म्हणजे कसं लहान मोठं पातेलं असले की ते असं कमी जास्त असते मसाला. तेव्हा आता व्हाईट मसाला टाकल्यानंतर सगळं एकजीव करून घ्यायचा, हलवा लागते, नाही तर खाली चिटकून बसते बघा. त्यामुळे 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित हलवायचं एकसारखं. मसाला व्यवस्थित भाजला की नाही त्यातून तेल बाहेर पडते, म्हणजे त्याचा कट तयार होते. रस्सा बनवायला योगेदानं पण मदत केली आहे, भावाला एकदा दाखवायला लागते. मसाल्यातून आता तेल बाहेर पडले. आता मी मटणाचं पाणी घेतले आणि स्टॉक वॉटर म्हणतात त्याला. स्टॉक वॉटर किंवा पाणी ओतताना लक्ष द्या, जास्त पातळ पण नाही झाला पाहिजे, जास्त घट्ट पण नाही झाला पाहिजे रस्सा. आता तुम्हाला मसाला सांगतो चला. तांबडासाठी सुक्का मसाला सांगतो तुम्हाला. किचन किंग मसाला, धनिया पावडर, जिरा पावडर, गरम मसाला आणि कांदा लसूण चटणी आणि बेडगी मिरचीचा बुक्का. जास्त वापरू नका, कमीत कमी वापरा सगळं. तांबडा रस्स्याला आता उकळी आली आणि कट पण वर आला. तर आता आपला तयार झाला झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा. आवडलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.